अरे काय चाललंय घरात? हा निघून काय जातो? सुजित तू प्लीज शांत हो. शांत. बाप रे, एवढ्या साड्या का भरल्या स्वानंदी? अगं काय हे, मी इतके दिवस नाही राहणार आहे. लागतील तुम्हाला, ठेवा. हे घ्या. आता हे काय? याच्यात तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे लाडू केलेत, प्रवासात खा. कशासाठी एवढी मेहनत करतेस तू? मॅडम, अहो मुलं जेव्हा आईसाठी काही करतात ना तेव्हा त्यांना दमायला होत नाही. हो की नाही मणी सर? करेक्ट बोलला. आणि हो, यात नारळाच्या वड्या आहेत. शिल्पा मावशीला आवडतात तशा, अगदी त्यांना आवडतात तशाच केलंय. त्यांना द्या आणि सांगा स्वानंदीने केलंय. ओके. बरं मॅडम, तुम्ही बसमध्ये प्रवास करणार आहात. तुम्हाला जर भूक लागली तर बसमधून अजिबात खाली उतरायचं नाही. चिवडा आणि लाडू आहे तो बसमध्येच बसून खा, ठीक आहे? आणि स्वतःची काळजी घ्या आणि वेळोवेळी आम्हाला फोन करत राहा. आणखीन काही? तुम्ही इथे काय करताय? माफ करा, मी तुम्हाला काही न सांगता आलो. चिडू नका माझ्यावरती. म्हणे मला अर्जंटली दिल्लीला जावं लागतंय. मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत प्लीज माझ्या कुटुंबाला तू या बंगल्यातून बाहेर काढू नकोस. मी तिकडनं परत आलो की मग शक्य तितक्या लवकर मी त्यांना घेऊन इथनं निघून जाईन. पण मी परत येईस तोवर जरा वाट बघ. काय तू त्यांना बाहेर काढलंस तर हे मीडियावाले, विरोधक सगळे टपूनच बसलेले आहेत. माझ्या इज्जतीवर चिखल उडवतील ते. माझी पॉलिटिकल इमेज खराब होईल. म्हणून प्लीज त्यांना ह्या घरात राहून दे. म्हणे तुझ्या समोर हात जोडतो मी परत येईस तोवर त्यांना बंगल्यात राहून दे प्लीज. इतकं सगळं घडल्यानंतर तुम्हाला वाटतंय मी तुमच्या या ढोंगाला बळी पडेल? आल्या पावलीनी का परत आले इमोशनल ब्लॅकमेल करायला? नाही म्हणी, मी इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये. ठीक आहे, ह्याच्या आधी जो काही तुला अनुभव आला असेल त्याच्यावरनं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मी खरंच सांगतोय. हे बघ म्हणी, मी इथे नसताना माझं कुटुंब जर रस्त्यावर आलं तर माझी इमेज खराब होईल. म्हणून सांगतोय प्लीज, हात जोडतो तुझ्या समोर. हवं असेल तर मी पाया पडतो. एक मिनिट. मणी सरांच्या पाया पडायची काहीच गरज नाहीये. तुम्ही घरी नसताना तुमच्या घरच्यांना घराबाहेर काढणे इतके आम्ही नीच नाही आहोत. तुम्ही आमच्याशी कसेही वागले असाल, पण आम्ही तुमच्याशी तसेच नाही वागणार. आमच्यावर चांगले संस्कार आहेत. काळजी नका करू. जोपर्यंत तुम्ही घरी परत येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या घरच्यांना बाहेर काढणार नाही. शब्द समजा माझा. थँक्यू स्वानंदी. मणी, मी खरंच तुझा आभारी आहे. येतो मी. काय गरज होती स्वानंदी त्यांच्या चांगुलपणाला बळी पडायची? का शब्द दिला तुम्ही त्यांना? अरे लायकी का त्यांची? मणी सर, हो त्यांच्यात आणि आपल्यात हाच तर फरक आहे. हे बघा, ते चांगल्या लोकांसोबत सुद्धा वाईटच वागतात आणि आपण वाईट लोकांसोबत वाईट वागू शकत नाही. स्वानंदी, परत एकदा त्यांनी घरात राहून आपल्याला त्रास देण्याचा, आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आहात तुम्ही? मणी सर, अहो तुम्ही आहात ना माझ्यासोबत. आता आपण तिघेही एकत्र आहोत. त्यांनी जर असा काही प्लॅन केला तर आपण त्याच्यावर मात करू, त्यांच्याशी लढू. त्यामुळे तुम्ही सुद्धा अजिबात टेन्शन घेऊ नका. मला माझ्यावर जेवढा कॉन्फिडन्स नाही तेवढा कॉन्फिडन्स यांना आहे माझ्यावर. उघड आहे. मणी सर, अहो नवऱ्याचं पोटेन्शियल बायकोशिवाय कोणालाच माहिती नसतं, नवऱ्याला सुद्धा नाही. बसची वेळ झालीये. मी बॅग आवरून झाली ना, मी पटकन रिक्षा घेऊन येतो. पक्का? हे बघा लगेच. हे का बरं, घेतलं ना सगळं?
निघा. ना सगळं करशील ना. नका अजिबात टेन्शन घेऊ. आणि एकटीने अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. ह्या लोकांचा काही भरोसा नाहीये. आणि मणी, हिची आणि अर्जुनची काळजी घे. त्यांना एकट्याला सोडू नकोस हा. आणि राहशील ना नीट. मॅडम अहो नका काळजी करू, आम्ही घेऊ आमची काळजी, तुम्ही बिंदास जा. हे काय, ही वॉर्डन बॅग वगैरे घेऊन एवढ्या रात्री कुठे चाललीये? बाहेर गावी जात असेल बहुतेक. ठीक आहे, म्हणजे हे सगळे लग्नाचे विधी आवरून यायला मला वाटतं 3-4 दिवस तर लागतीलच. सगळं नीट सांभाळ हा. स्वतःला सांभाळ, अर्जुनला सांभाळ. अर्जुनला काही होता कामा नये. आई, आता खरंच काळजी करू नकोस. आता मी आलोय ना, निश्चिंत जा आणि एन्जॉय कर तिथे. नाहीतर तिकडे त्या ऐन लग्नात इकडचा विचार करत बसशील. बरं चल, आपल्याला उशीर होईल परत. चल बस. दादा चलो. तू कुठे निघालास? आई असं काय करते? मला बसमध्ये बसवून द्यावं लागेल ना तुला. अरे आता सांगितलं ना या दोघांना एकट्याला सोडू नको म्हणून. घरात राहा गपचूप त्यांच्या बरोबर. अगं आई, मला माहिती आहे एसटी स्टँड कुठे, मी जाऊ शकते. तू ऐकणार नाही हं? नाही अजिबातच नाही. बरं मॅडम, औषधं वेळेवर घ्या आणि जास्त दगदग करू नका आणि पोचल्यावर कॉल करा. हा. बॅग ठेव आतमध्ये. हाँ संभाल के लेके जाओ. असं आहे तर मग, म्हणजे पुढचे काही दिवस ती वॉर्डन घरात नसणार आहे. फनिश, दिस इज अ गुड न्यूज. जा सुजितला सांग. ठीक आहे पाणी. मणीसराव तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असतं की. स्वानंदी बस इथे, पाणी प्या. तुम्ही आमच्यासाठी इतकं करता, आम्हाला कसली कमी पडू देत नाही. मग मी तुम्हाला एक ग्लासभर पाणी आणून दिलं तर काय मोठं त्यात. मणीसर हो, आपल्या माणसांसाठी काही केलं तर दमायला होतं का? त्रास होतो का? उलट त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून छानच वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं.